तर मग गाईस आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मग आजचा ब्लॉग पूर्ण बघून जावा कारण की मजा डबल आहे. तर मग आता चाललो आहे आपण भिवंडीला चाललोय काल्हेरला कारण की तिकडे आहे आपली बेल्ट एक्झाम. सकाळ सकाळ मस्तपैकी दूध पिऊन आणि नंतर मग आपली मस्तपैकी बॅग पूर्ण भरून आपण निघालेलो आहे. बॅग धर. तर मग गाईस मग आपण डायरेक्ट भेटूया पुढे घनसोली स्टेशनकडे. तर मग पब्लिक सकाळी सकाळी नाश्ता केला मस्तपैकी घनसोली स्टेशनच्या बाहेर. तर मग काहीच नाश्ता झाल्यानंतर मग आपला शुभम चालला आपला घरी आणि मी आपला आला. तर मग गाईस तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का नाही मला माहित नाही, बट मी एक गोष्ट नक्कीच नोटीस केली. तर मग ती गोष्ट आहे आपला शुभ्या आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये यायचं पण ट्राय करतोय. आता काय माहित नाही तर आजच्या मोठ्या ब्लॉग मध्ये पण तो एंटर झाला शेवटी सकाळपासून. पहिला व्हायरल व्हायचंय. आपला ट्रेनचा प्रवास तर झाला, आता आपल्याला नेक्स्ट बस नाही तर रिक्षाचा प्रवास करायचा. तर मग पब्लिक आता नो रिक्षा नो बस, अभी हम जाएंगे बाईक से. आतिश भाईचा फोन आलेला की आपण बाईकवरती जाऊया, तो ईस्टला आहे. मग आता त्यासोबत आपण मग बाईकने जाणार. रायडर आले गाईस, रायडर या रायडर सोबतची आपली ही फर्स्ट राईड आहे. इकडे आल्यावर जरा लहानपणीची आठवण येते कारण की आपल्या लहानपणीकडेच गेले थोडंफार म्हणता येतं. इकडे आत आपण राहायचोय. तिथे पोहोचल्यानंतर आतिश सरांनी आपला बेल्ट एकदम मस्त वगैरे टाईट बांधला आणि वरती गेलो तर सुमितचा प्रॅक्टिस घेत होता. आपल्याला येणंच थोडं लेट झालेलं. प्रॅक्टिस कोण करणार रे? प्रॅक्टिस नाही, फोटोग्राफर आहे. तर मग गाईस आता म्हणजे जेवढं पण ब्लॉग बघितलं ते अख्खा बघून जावा कारण की तुम्हाला इथून पुढे कळेल की बेल्ट एक्झाम कशी असते कराटेची. जेवढी पण ग्रीन बेल्टच्या खाली आहेत एक्झामला त्यांची आता एक्झामिनेशन चालू आहे आणि त्यानंतर मग सर्व सर्टिफिकेट आणि बेल्ट वाटला जातो. आपल्या योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीचा हा पर्सनल फोटोग्राफर आहे आतिश शेलार. मग त्यानंतर मग सेकंड बॅच चालू झाली ब्लू बेल्टपासून ते मरूनपर्यंत. स्टार्टिंगला प्रॅक्टिस घेतली जाते आणि त्यानंतर मग एक्झाम घेतली जाते. मग विचार केला की थोडा ब्रेकमध्ये आपण जरा फोटो टाकावं कारण की आपल्याला इन्स्टाला पण जरा स्टोरी लावायची होती म्हणून. मग मध्ये ब्रेकमध्ये आपल्याला सर जरा लाठीकाठी शिकवत होते कशी असते. आपल्या आतिश भावाला पण लाठीकाठी शिकायची होती तर मग सरांकडून ते थोडेफार बेसिक रूल्स आणि कशी करतात ते शिकवत होता. मग ब्रेकच्या नंतर मग इथे खरी एक्झाम चालू झाली जिथे आपल्याला 100% द्यावा लागतो. आपल्या काय बोलू ते तरी सांग. सबस्क्राईब केलं? हो सबस्क्राईब केलं बोल. सबस्क्राईब केले. तुम्ही पण करा. तुम्ही पण करा. हां आताच आत्ताच केले का? फ्री फायर केले का? फ्री फायर नाही रे. 200 रुपये झालं. 200 रुपये आले आपल्या अकाउंटला. 200 रुपये 200 अरे 49,000 झाले. 49,000 झाले ते. मग पब्लिक आपलं मस्तपैकी काय झालं, एक्झाम संपलेली आहे. बेल्ट एक्झाम होती लहान मुलांची. शिवम रायडर. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे 12 बंगल्यामध्ये. प्रश्न टाकलेला की आपण पोहोचणार का नाही. पोहोचलो आपण. असे प्रश्न टाकत होतो. तर हा इकडचा 12 बंगला मला वाटतं कधी फिरायला या. पण हे माहित नाही का? येणार ना मी आता आलो नाहीये बट आता मला सांगितलं नेक्स्ट टाइम येणार. आता कोण कोण येणार आहे मला सांगा माझ्यासोबत. लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये टाका कोण कोण येणार. सर्वांनी येऊ आपण. खूप भारी फिरायसारख्या 12 बंगला. तर मग गाईस अशाच प्रकारे आपण पोहोचलेलो आहे. कुठे पोहोचले? ठाणे स्टेशन. धुम टाळ्याव ठाणे स्टेशनला पोहोचले. तर मग आता तू जाशील ना नीट.
चालतंय. बाकी व्यवस्थित ना? ओके ना? हातपाय ठीक आहेत ना सर्व? घरी जाऊन ब्लॉग एंड करा. घरी जाऊन ब्लॉग एंड करायचा आपल्याला. इथंच नाही एंड करायचा गाईस, घर पे. चल. तर मग गाईस आपली ब्लॉगची सुरुवात कुठून झालेली लिफ्ट पासून आणि एंड पण लिफ्ट मध्येच होणार गाईस. तर मग आपला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि भेटूया आपण नवीनच असे ब्लॉग आपण टाकत राहणार आहे आता गाईस, कारण की जरा फोकस आपल्याला युट्यूब वरती करायचंय. सो तुम्ही पण थोडंफार आपल्या भावाला सपोर्ट करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.